सकाळ सकाळी कामाला सुरुवात करते. अंगण झाडून घेते पहिल्यांदा. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं, कचरा गोळा करून घेतला इथं. आता गुरांची झाडूट करून घ्यायची. गुरं तिकडं रानात नेऊन बांधते, मेका ठोकलेल्या आहेत त्या, आणि त्यांना भुईमुगाचं वेल टाकते खायला. परत पाणी देऊनच इथं आणून बांधायचे 10 वाजता. गुरांना इकडं रानात बांधलं आणि त्यांना वेल टाकलेत खायला. आणि इथं पाठीमध्ये गहू आणले तर शाळा सगळ्या बांधल्या त्या. त्यांना पिशव्या ठेवल्या त्या सगळ्यांच्या पुढं. त्यांना आता गहू टाकून घेते. दिवस पण इकडं चांगला उगून आला घरी. गहू टाकून घेतलं. सगळ्याजणी आपल्या आपल्या कडा घेऊन खाते ते करून घेतले. चहा केलाय, आता चहा पिऊन घेते. 8 वाजले ते. आता पाण्याची लाईट आली. आज बुधवार आहे त्यामुळं लाईट आल्या पहिल्यांदा पाणी भरायला घेतलं. पाणी भरून झालं. आता खाली निघाली शाळेला वैरण आणायला. शाळेला वैरण आणून टाकायची आणि परत कपडे धुवायचे. ती सकाळ सकाळ लवकर कपडे धुले म्हणजे वाळते ती. नंतर लगेच 12-1 वाजताच चिरचिर चालू होती. परत कपडे वाळत नाही. ती थोडे जरी सुकले तरी परत फरचीमध्ये टाकायला येते ती. कपडे धुवून झाले सगळे. आता गोर पाणी लावून सावलीला बांधते. बॅलरातच भरलं होतं पाणी. थोडं थोडं पाणी काय पुरत नाही. अर्ध्या बॅलर आहे ते पूर्ण भरला होता, म्हणजे पोट भरून पाणी पिते ती. तर रानात आणि आता सुरुवात करायची कांद्याचं रोप चिमटायला. आज दुसरा दिवस आहे रोप चिमटायचा. काल हे 2 सारं झालं तर चिमटून. ह्या कडच्या साऱ्यात भरपूर गवत होतं त्यामुळं काल 2च सारं झालं. बघू आता आज किती सारं होते ते. 12:30 वाजल्या आणि इकडं सकाळी आल्या धरलेला पहिला सारा लागला. आता दुसऱ्या साऱ्याला सुरुवात करायची. पण 2 मिनटं बसतो जरा. ह्याच्यामध्ये लयच अवघडल्याने बसावं लागते, कारण रोपाचं मोडायची भीती वाटते. शक्यतो तर आम्ही जागा आहे तिथं पाय ठेवून वाकूनच काढतोय, पण थोडं बसतोय. दुपारच्या 2:30 वाजल्या. 2 सारं चिमटून झालं. आता भूक लागली. घरी निघालो होते जेवायला. जेवण करून महागारी यायचं. कपडे पण वाळले असते नी, कपडे पण काढून घरात टाकायची. 5 वाजले ते आता. आणि दुपारी जेवण करून आल्यापासून हे 3रा सारा धरला होता. 3रा सारा पण आता लागला कडला. आता धरायचा इकडं सारा. कुठवर जाईन तिथपर जाईन घरी जाईपर्यंत. 6 वाजले ते आता. आणि 4था धरलेला सारा पण निम्म्यात आला. आता इकडं पुढं निम्मा राहिलाय. पण आता कंटाळा आलाय दिवसभर गवत काढून त्यामुळे आता सुट्टी केली. गेलो आता घरी. काल हे 2 सारं चिमटून झालं आणि आज हे 3 आणि पलीकडचा अर्धा 3.5 सारं झालं. आज बऱ्यापैकी चांगलं उरकलं जरा हात बसल्यामुळं. इकडं हातपाय धुवून देवाला संध्याकाळची देवाबत्ती करून घेतली. आता कणिक मळून घेतली, चपाती करायला घेते. तोपर्यंत इकडं भाजीची पण तयारी चालू आहे. कारल्याची भाजी करायची. चपात्या करून झाल्या माझ्या. आणि इकडं आता चालू आहे ते आळूच्या वड्या तळायला. पानं भरून घेतली ती. आळूच्या वड्या तळून झाल्या की परत त्याचकडे कारल्याची भाजी टाकायची. The next day. सगळ्यांना शुभ सकाळ.
सकाळच्या 6:30 वाजलेले त्या. आज काही दिवस उगवलंच नाही, आभाळ चाललेलं आहे सकाळ सकाळ. माझं सकाळून मी आता स्वयंपाकाला लागले. पहिल्यांदा तर बाळांना खाण्यासाठी शिरा केला आहे. इकडं कोबी चिरून घेतला आहे, कोबी करून घेते आता. सकाळ पावसाची चिरचिर चालू झाली. इकडं सगळी पोरं नाश्ता करायला बसली. ती कसं झालं शिरा? छान झालंय का? गोड झालंय का? कोबीची भाजी करून झाली आणि आता इकडं कुकरला मुगाची डाळ लावली शिजायला. हिरवी मिरचीची मुगाची डाळची आमटी करायची. तर आता कणिक मळून घेते चपात्या करायला. चपात्या करायला लागली आता. चपात्या करून आता पटकन पोरांचं डबं भरून घेते. करून घेतली, स्वयंपाक करून झालाय. आता जेवण करायची आणि जेवण करून भांडी ते घासून घ्यायची. ती 11:15 वाजल्या त्या. घरचं सगळं काम आवरलं आणि आता निघाली मी खाली रोप चिमटायला. ताई गेलं ते मगाशीच, 10-15 मिनटं झालं जाऊन. त्यांचं काम आवरलं होतं लवकर. माझी फरशी पुसायची राहिली होती. इकडं भाऊजी पण आहेत आज, त्यांचं चालू आहे कांद्याचं रोप भिजवायला. 1:15 वाजले आता आणि सकाळी आल्या कालचा राहिलेला अर्धा सारा घेतला. ही लगेच ते भिजवून पण काढलाय आणि परत ही दुसरा सारा धरला होता, ते पण लागला. आता निघाले खालनं घ्यायचं आता सारा. खालनं जरा उरकते थोडं, त्यामुळं हे सारा खालनं घेऊन जाऊ. सकाळी आल्यापासून 2:30 सारा चिमटून झाला. पण आता इकडं प्रत्येक सारा धरलाय, थोडासा सोडवलाय. पण आता भूक लागली, जेवायला निघालो घरी. जेवण करून परत यायचं माघारी. आणि तेवढा एक सारा आहे आता. पलीकडलं काय भिजवलेलं आहे सगळं, तेवढा एक सारा पूर्ण करायचा. 4:15 वाजले त्या आणि आज पण आपलं 3:30 सारा चिमटून झालं. इकडं सगळं भिजवलेलं आहे आता. जेवढं ठेवलं होतं कोरडं तेवढं चिमटलं. त्यानं सारं ठेवलं होतं